देशात वर्ष अखेरीस 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत, तर 2024च्या लोकसभा निवडणुकांचेही वारे वाहू लागलेत। त्या दृष्टीनं मोदींविरोधात आणि भाजपाशी दोन हात करण्यासाठी विरोधकांच्या बाजूने असणाऱ्या इंडिया आघाडीतले एक शिल्पकार अशी ओळख असलेल्या नितीश कुमारांनी एक मास्टर स्ट्रोक मारला, तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा। आता नितीश कुमारांनी जरी बिहारची जातनिहाय जनगणना सार्वजनिक केली असली तरी त्याचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे। कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, त्यानंतर धनगर ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आला। एकीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला, पण दुसरीकडे नितीश कुमारांनी बिहारची जातनिहाय जनगणना ही काल जाहीरच करून टाकली। त्यामुळे आता ही घटना ऐतिहासिक आहे, ज्याचे परिणाम येत्या काळात सर्वदूर देशभरात पाहायला मिळू शकतात। त्यामुळे याच घटनेची एबीसीडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बिहार सरकारनं गांधी जयंतीच्या मुहूर्तावर जातनिहाय जनगणनेचा अहवाल जारी केलाय। या अहवालानुसार 36% लोकसंख्या ईबीसी म्हणजेच एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस या समाजाची आहे, तर या उलट ओबीसींची लोकसंख्या ही 63.1% इतकी आहे। 1931च्या जातनिहाय जनगणनेच्या तुलनेत ओबीसीच्या आकडेवारीत 10% वाढ झालेली दिसून येते। ही टक्केवारी मंडल आयोगाच्या अहवालातल्या सरासरी टक्केवारीपेक्षा जास्त आहे। त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। दुसरीकडे बिहार सरकारनं हा अहवाल जारी केल्यानंतर आता महाराष्ट्रातही ओबीसी जनगणनेच्या मागणीनं जोर धरलाय। तर आता या जातनिहाय जनगणनेची संपूर्ण एबीसीडी आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी जातीनिहाय लोकसंख्येची आकडेवारी एकदा पाहूया। बिहारची एकूण लोकसंख्या ही 13,25,310 इतकी आहे। त्यातले ईबीसी म्हणजे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेसची लोकसंख्या 4,70,80,514 म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 36.1% इतकी आहे। त्यातील बॅकवर्ड क्लासेसची लोकसंख्या ही 3,54,63,996 म्हणजे 27.12% इतकी आहे। शेड्यूल कास्टची लोकसंख्या ही 2,56,89,820 म्हणजे लोकसंख्येच्या 19.65% इतकी आहे। तर शेड्यूल ट्राइब्सची लोकसंख्या ही 21,99,361 इतकी आहे, जी लोकसंख्येच्या 1.68% इतकी आहे। आता जनरल म्हणजे सर्वसाधारण विना आरक्षित लोकसंख्या पाहिली तर ती 2,91,679 म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 15.52% इतकी आहे। आता 2022 मध्ये केलेल्या जातीनिहाय जनगणनेनुसार बिहारची एकूण लोकसंख्या ही 13,25,310 इतकी आहे। तर याआधी 2011 साली केलेल्या जनगणनेवेळी हीच लोकसंख्या 10,41,00,000 इतकी होती। त्यामुळे आता जवळपास 3.5 कोटी लोकसंख्येची बिहारमध्ये भर पडलेली दिसते। आता बिहारच्या या जातनिहाय जनगणनेतून काय महत्त्वाचे निष्कर्ष निघालेत ते आपण पाहूयात। बिहारच्या जनगणनेतील लोकसंख्येचा सर्वात मोठा म्हणजे 63.1% गट हा ओबीसींचा आहे। त्यातही लालू प्रसाद यादव आणि बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांचा परिणामी राष्ट्रीय जनता दलाचा मुख्य वोट बँक असणाऱ्या यादव समाजाची संख्या ही सर्वाधिक म्हणजे 14.27% इतकी आहे। तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कुर्मी समाज हा 2.87% इतका आहे। कोयरी म्हणजे जे कुशवाहा म्हणूनही ओळखले जातात त्यांची 4.21% इतकी लोकसंख्या आहे। उच्च वर्णीयांमध्ये ब्राह्मण समाज हा 3.65%, राजपूत 3.45%, भूमिहार 2.86%, तर कायस्थ 0.60% अशी या समाजांची लोकसंख्या आहे। आता धर्माच्या आधारे लोकसंख्या सुद्धा तिथे गणण्यात आली। त्याची आकडेवारी सांगायची झाली तर हिंदू हा 81.99%, मुस्लिम 17.7%, ख्रिश्चन 0.05%, बौद्ध 0.085%, शीख 0.01%, जैन 0.09% आणि तृतीयपंथीय समाज जो 0.0006% म्हणजे अगदीच हाताच्या बोटावर मोजता येईल इतका असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आता बिहारची जातनिहाय जनगणना कशी करण्यात आली तर 1 जून 2022 मध्ये नितीश कुमारांनी सर्वपक्षीय बैठकीत जातनिहाय जनगणना करणार असल्याची घोषणा केली। त्यासाठी बिहार सरकारनं 500 कोटींचा निधीही मंजूर केला। पहिल्यांदा 7 ते 21 जानेवारी दरम्यान राज्यातील घरांची संख्या आधी मोजण्यात आली।
जनगणनेचा दुसरा टप्पा हा एप्रिल आणि मे महिन्यात झाला। यावेळी जात, धर्म, आर्थिक निकष, कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या या आधारे माहिती गोळा करण्यात आली। आता जनगणनेसंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी बिहारमधल्या जवळपास 3 लाख शिक्षकांनी घरोघरी जाऊन 17 प्रश्नांच्या अर्जात माहिती नोंद करून घेतली। खरं तर जातनिहाय जनगणना करण्यात नितीश कुमार सरकारला अडचणी सुद्धा आल्या, कारण बिहार हायकोर्टात 5 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या। यावेळी सरकारनं जनगणना नाही तर सर्वेक्षण करत असल्याचं कोर्टाला सांगितलं आणि त्यानंतर कोर्टानं या जातनिहाय जनगणनेला परवानगी सुद्धा दिली। आता जातनिहाय जनगणनेचं महत्त्व काय आहे, तर सध्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा येतो तो म्हणजे आरक्षणासाठी। याच आरक्षणाचा मुद्दा घेऊन अस्मितेचं राजकारण केलं जातं, जे सध्या संपूर्ण देशभरात सुरू आहे, ज्यात बिहारमधल्या नितीश कुमारांचं जदयू, लालू प्रसाद यादवांचं राजद आणि उत्तर प्रदेशातल्या मुलायम सिंग यादवांचं उत्तर प्रदेश मधलं सपा हा पक्ष। आता या सर्व पक्षांनी जे समाजवादी आहेत त्यांनी आपापल्या राज्यावर जवळपास 25 वर्ष सत्ता गाजवली। पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा भाजप आलं सत्तेत, तेव्हा त्यांनी हिंदुत्व आणि कल्याणकारी वृत्ती अशी एकसंघ करून ते ओबीसी पर्यंत पोहोचले। त्यामुळे आता बिहारमधल्या जातनिहाय सर्वेक्षणाचे निकाल हे जदयूला नव्यानं मागासवर्गीयांना पुन्हा एक करण्याची संधी देऊ शकतात आणि याच अहवालाच्या आधारे विरोधकांची इंडिया आघाडी येत्या काळात देशव्यापी जातगणना करण्यासाठी भाजपावर दबाव सुद्धा आणू शकते। सोबतच इतर राज्यांनाही जातनिहाय सर्वेक्षण करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं। याशिवाय आकडेवारी लक्षात घेतली तर जातनिहाय सर्वेक्षणाचे निकाल हे ओबीसी कोटा 27% पेक्षा जास्त वाढवण्यासाठी आणि ईबीसीच्या कोट्यांतर्गत कोट्यासाठीही आवाज उठवण्यासाठी मदत करतील। याशिवाय देशातील जवळपास 2600 ओबीसी जाती आहेत, यातल्या काही मोजक्या जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो आणि त्यातील अनेक ओबीसी जाती या अजूनही अतिमागास आहेत, ज्या आरक्षणापासून वंचित आहेत आणि त्यांच्याच विकासाचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती रोहिणी आयोग नेमण्यात आला होता। या आयोगाने जुलै अखेरीस अहवाल सुद्धा सादर केलाय, पण तो अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये आणि बिहारच्या जातनिहाय अहवालाला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकार रोहिणी आयोगाचा अहवाल सार्वजनिक करू शकतो अशी सुद्धा चर्चा आहे। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जातनिहाय जनगणनेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर घातलेल्या 50% मर्यादेचा जो दीर्घकाळ चालत आलेला मुद्दा आहे तो पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे। पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा बिहारच्या विधानसभा आणि येत्या लोकसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल। 2015 साली विधानसभा निवडणुकीत लालूच्या राजदनं आणि नितीश कुमारांच्या जदयूनं काँग्रेस सोबत 243 पैकी 178 जागा जिंकण्यासाठी मतांचं कसं परस्पर हस्तांतर करता येऊ शकतं हे दाखवून दिलं होतं। याशिवाय आकडेवारीनुसार ईबीसी, ओबीसी आणि अनुसूचित जाती यांची मिळून बिहार राज्याची लोकसंख्या ही 82% इतकी आहे आणि या एका वोट बँकसाठी आता राजकीय निवडणुका लढवल्या जातील। तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे अजूनही ओबीसी, ईबीसी आणि दलित समाजाचे मुख्य नेते मानले जातात। त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी भाजपकडून पंतप्रधानांच्या ओबीसी पार्श्वभूमीचा वापर केला जाऊ शकतो। पण बिहारमधल्या या गुंतागुंतीच्या जातीय समीकरणात हे कितपत सहज शक्य होईल हे आता तरी सांगणं कठीण आहे। आणि हो, नितीश कुमार ज्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा सर्वश्रुत आहेत ते अलीकडेच इंडिया आघाडीत सामील सुद्धा झालेत आणि पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं। तरी हिंदी हार्टलँडमध्ये ईबीसीचं महत्त्व लक्षात घेता हे जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल हा त्यांच्यासाठी मास्टर स्ट्रोकही ठरू शकतो। तर दुसरीकडे जातनिहाय पाहणी करणारं किंवा जातनिहाय जनगणना करणारं बिहार हे देशातलं पहिलंच राज्य आहे। त्यातच या जातनिहाय सर्वेक्षणातून आलेले निष्कर्ष राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळेच भाजप सुद्धा सावध पवित्रा घेऊन येईल। बिहार सरकारनं जातीनिहाय जनगणना म्हटलं असलं तरी हा केवळ पाहणी अहवाल आहे, त्याला अजूनही संवैधानिक रूप आलेलं नाहीये। त्यामुळे या अहवालाचा भाजपही सखोल अभ्यास करेल असं मत भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केलंय। तरी या पाहणी अहवालामुळे विरोधकांच्या ओबीसी जनगणनेच्या मागणीला मात्र पाठबळ मिळताना दिसतंय। यासोबतच एक मुद्दा सांगायचा झाला तर संसदेच्या विशेष अधिवेशनात नुकतंच संमत झालेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या चर्चेत सुद्धा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ओबीसी आरक्षणाच्या तरतुदीची दुरुस्ती मांडली होती, पण भाजपच्या सदस्यांनी मात्र त्या विरोधात मतदान केलं होतं। त्यामुळे आता भाजपच्या या भूमिकेकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। तर इंडिया आघाडीने जातनिहाय जनगणना हाच आपल्या निवडणुकीतल्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलाय। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला भाजप विरोधात
बिहारमधल्या ओबीसी जनगणनेचं हे मोठं आयुध मिळाल्याचं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे एकूणच बिहारची जातनिहाय जनगणना ही आता एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे आणि याचे परिणाम हे देशाच्या येऊ घातलेल्या सर्व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर होऊ शकतात। तरी बिहारच्या या जातनिहाय जनगणनेचा परिणाम महाराष्ट्रावर कसा होऊ शकतो याविषयी सुद्धा लवकरच आम्ही एक व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येऊ। तोपर्यंत सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।